महाराज म्हणते जर ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी देव नाही ना देव वसल्याला पाहिजे बरं का देव बसल्याला नाही पाहिजे देव वसल्याला पाहिजे आणि अशा माणसाची संगत जर घडली तर आयुष्यात बरे आणि म्हणजे दुसऱ्याची घडलं तर काय होतं महाराज म्हणते ढेकणाच्या संगे हिराही भंगला कुसंगती नाडीला साधू जैसा हिऱ्याची किंमत अमोल असते पण त्याच्या सियाला जर जोडीला ढेकुणा लागा आणि जर परिषद आलं त्याचं पाय होत म्हणून महाराज म्हणते जर परिसाची संगत घडली तर सोनं होतं आणि ढेकणाची संगत घडली तर पाणी होतं संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा आता नाव कोणाचं घेत नाही पण आम्ही 2, 3, 4, 5 जण माणसं मारुती मंदिरात एक दिवशी बसलो आणि विषय निघाला की एकादशीचं भजन 15 वर्ष नाही आपण करू 3 वर्ष झालं महाराज बरोबर आणि आजही मी इथं उभा केलाय फक्त 4-5 माणसामुळे मी इथं उभा आहे मी काय महाराज आहे का परिणाम फक्त संगतीचा आणि महाराजाला विचारलं की संगत कोणाची करायची तर म्हणते देवावरची कुणाला म्हणले देवाला म्हणले आणि देवाला म्हणले असता महाराजांनी सांगितलं की देवाने विचारलं कोणाला आवडतं देवाने सांगितलं मनाला आवडतं अभंगाचं
तुकाराम महाराज म्हणते देवा खरं सांगतो माझ्या मनाला आवडतं. माणसाला मनाला आवडलं का नाही. आता बघा काही लोकांना मनात नसतं पण ध्यानात असतं आणि ध्यानात असतं पण मनात नसतं. आता आपण इथं बसलोय आपल्या सगळ्याच्या मनात आहे पण सगळ्याच्या ध्यानात नाही. आणि काही लोकांच्या ध्यानात आहे पण मनात नाही की घरी ठरवलं. महाराजांनी सांगितलं माझ्या मनाला आवडतं. मला किती आवडतं तर महाराज म्हणते बहु आवडशी जीवापासून या कानडिया विठ्ठला कानडिया. देवा तुम्हाला किती आवडतो. मला माझ्या जीवापासून आवडतो. मला जीवापासून आवडतो. खरंच कदाचित तुझा जीव जर माझ्या ओळून टाकायची पाळी आली तर तू टाकशील का. तुका म्हणे देह करीन कुरवंडी ओवाळून सांडी मस्तकही. देवा तू जर मानला ना मी माझं मस्तक सुद्धा छटवून द्या तयार आहे. म्हणजे असं कोणी दिलंय का बरं. अहो दिलं की गठूर कथेचा मुलगा बरबरी ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताला कळलं की जर त्याच्या बघा आता संगतीचा विषय बी तर थोडा येतो की बरबरीच्या गुरुने सांगितलं होतं की ज्या वेळेस तू युद्धाच्या ठिकाणी जाशील ज्या सैन्याचा पराजय होईल तिकडून थोडा नाही. आणि ते कोणाला ऐकायसारखा नव्हता. आणि श्रीकृष्ण भगवंताला वाटलं तर वाटत कधीतरी पराजय होणार तर तिकडून लागला की आपला पराजय होणार. देवाने आधीच जाऊन भेट घेतली आणि त्याने सांगितलं म्हणजे तुला काय पाहिजे मागा देवा तुम्ही माझ्या जवळ आलाय. म्हणजे काय नको तुझं मुंडकं काढून दे. त्याने मुंडकं काढून दे. अशी बघ जीव गेला तरी चालेल म्हणतो करा मग देह देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा पंढरीनाथा. तुझे आन घेऊन सांगतो की तू इतका आवडतो म्हणजे कोणाला आवडतो म्हणजे मनाला आवडतो. म्हणजे मनाला आवडण्यासाठी मन कसं पाहिजे. म्हणून ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी माऊलीने विचारलं की माऊली तुम्हाला देव आवडतो. देव आवडतो कसा आवडतो म्हणजे मनापासून आवडतो. म्हणजे